हाय हॅलो नमस्कार. चला तर मग आज आपण कॅनव्हासचा वापर करून छान असा गळा तयार करणार आहोत. तर इथे बघू शकता मी छान असा कॅनव्हासवर गळा तयार करून घेतला आहे. आपली गळ्याची रुंदी आणि उंची टाकून चौकोन तयार केला आणि आपला आकार तयार दिलेला आहे मी पानगळ्याचा. तर इथे आपण आता जे फॅब्रिक उरलेलं आहे आपलं अस्तरचं त्यावर मी हे आपण जो कॅनव्हासवर गळा तयार केलेला आहे तो ठेवून घेतला. व्यवस्थित ठेवून पिन लावून घ्यायचा आणि त्याच्या बाजूने एक्स्ट्रा आपला हा कपडा उरला पाहिजे अस्तरचा आणि तो आपण थोडा अर्धा इंच किंवा एक इंच ठेवून आपण कट करणार आहोत. एक्स्ट्राचं जे आहे आपल्या गळ्याचा जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण कट करून घेतला. आता इथे आपण जो गळ्याचा आकार पहिले तयार केला होता त्यावर एक टीप मारून घेणार आहोत. मधला जो आपला आकार आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि आता इथे जे आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कॅनव्हासवर फोल्ड करत टीप मारायचे आहे. इथे एक लक्ष द्यायचं की कॅनव्हास फोल्ड नाही झाला पाहिजे, फक्त जे आपलं फॅब्रिक आहे तेच फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायचे आहे. सगळीकडून टीप मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं आता फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेणार आहोत. या पद्धतीने आपलं कॅनव्हास तयार आहे गळ्यासाठी. शक्य होईल तेवढंच कट करायचं आहे, जर एक्स्ट्राचं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथे मी पिन काढून घेतले आणि गळा आता हा साईडला ठेवून घेणार आहे. आता इथले जे बॅक पार्ट आहे तो मी इथे घेतलेला आहे. इथे जी आपल्या ब्लाऊजचा वरचा भाग आहे त्यावर मी हे अस्तरचं जो आपला मागचा भाग आहे तो ठेवला आहे. व्यवस्थित ठेवला आहे की सगळ्या साईडने तो मध्ये आला पाहिजे. एक्स्ट्राचं बाहेरचं आपलं जे ब्लाऊज पीसचं फॅब्रिक आहे ते उरलं पाहिजे. खालचे जे कमरेचा भाग आहे तिथे मी पिन लावून घेतले आणि एक टीप मारून घेतली आहे. टीप ही अर्धा इंचावर मारायची आहे, म्हणजे आपण एक्स्ट्राचं जे माप घेतलं आहे माप काढताना 1 इंच तर अर्धा इंच आपण खालच्या साईडने आणि अर्धा इंच शोल्डरसाठी घेतलेलं असतं. तर किमान अर्धा इंच तरी आत गेलं पाहिजे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि आता ह्या पिना काढून आपण आता इथे यावर एक दाब टीप देणार आहोत. या पद्धतीने आपण जर बॅक पार्ट तयार केला तर आपल्याला जी कमरपट्टी आहे इथे लावायची गरज पडत नाही आणि आपला जो वेळ आहे तो सुद्धा वाचतो. या पद्धतीने मी आता इथे दाब टीप देत आहे. इथे सुद्धा व्यवस्थित पहिले आतमधला जो कपडा आहे तो एक साइड फोल्ड करायचा आहे, मगच दाब टीप द्यायची आहे. यानंतर व्यवस्थित कपडा फोल्ड करून घेतला आणि परत वरून एक टीप द्यायची आहे. ही टीप देताना जो अस्तरचा कपडा आहे तो वरती नाही आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी टीप द्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने. आता आपण उरलेले जे आहे ते असे या पद्धतीने जोडून घेणार आहोत. इथे सुद्धा मी पिनचा वापर केला आहे. तुम्ही सुद्धा करायचं असेल तर करू शकता किंवा नाही केला तरी चालेल. या पद्धतीने मी बाकीच्या ज्या बाजू आहेत त्या जोडून घेतल्या आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने जर आपण गळा तयार केला तर कमी वेळेत आणि खूप छान असे फिनिशिंग सहित आपला गळा तयार होतो. खूप काही अवघड नाही आहे या पद्धतीने गळा तयार करणं. इथे मी गळ्याच्या वरच्या बाजूने एक मार्क करून घेतला आहे, म्हणजे गळ्याचा मिडल पॉइंट काढलेला आहे आणि फोल्ड करून 4-4 इंचावर आपल्याला पाठीचे टक्स द्यायचे आहेत. उंचीला सुद्धा मी 4 इंच घेतले आहे आणि रुंदीवर सुद्धा 4 दिलेले आहेत 4 इंचावर. आणि मी कटिंग करताना अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं मागच्या टक्ससाठी, तर अर्धा इंचाचं मार्किंग करून मी पाठीचे टक्स दिले आहेत. बघू शकता या पद्धतीने. इथे सुद्धा डबल टीप द्यायची, सिंगल टीप द्यायची नाही आहे. या पद्धतीने आपण टक्स दिले. आता जे आपलं कॅनव्हासचा आपण गळा तयार केला आहे त्याचा सुद्धा मिडल पॉइंट काढून घ्यायचा आहे. तो मिडल पॉइंट आणि आपला जो ब्लाऊज पीस आपण आता बॅक पार्ट तयार केला आहे त्याचा मिडल पॉइंट दोन्ही व्यवस्थित सेट करायचे आहे आणि पिन लावून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर
मेन फॅब्रिक किंवा आपलं जे कॅनव्हास आपण तयार केलं आहे ते सरकणार नाही, म्हणजे गळासुद्धा व्यवस्थित येतो. इथे मी नॉड लावणार आहे, तर त्यासाठी मी 3 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. तुम्ही 2.5 इंचावर सुद्धा करू शकता. बघा तिथे व्यवस्थित नॉड व्यवस्थित ठेवून टीप मारून घेतली आहे. जिथे आपली नॉड आहे तिथे 2-3 टीप आल्या पाहिजे या पद्धतीने. आणि जो आपला गळ्याचा आकार आहे त्याला व्यवस्थित ठेवत आपण टीप मारून घेतली. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्या इथे नॉडसाठी आपण एक टीप मारून घेतली आहे. बघू शकता नॉड व्यवस्थित सेट केली आणि 2-3 टीप आपण तिथे मारून घेणार आहोत, म्हणजे नॉड लवकर खराब होत नाही किंवा लगेच निघून येत नाही आणि अनविजिबल नॉड लागते इथे. आता इथे आपण जो एक कॅनव्हास आहे तो 1.5 इंच अंतर ठेवून, जे आपण टीप आहे आता मारलेली तिथून 1.5 इंच अंतर ठेवून आपण हा कॅनव्हास म्हणजेच गळा कट करून घेणार आहोत. आता बघू शकता ही पट्टी जी आपली कॅनव्हासची आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि टीप द्यायची आहे. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, खूप काय हार्ड नाही आहे यामध्ये. फक्त एवढंच की गळ्याला तुम्हाला जे आपण आता कॅनव्हासची पट्टी फोल्ड केली आहे त्या साईडने तुम्हाला थोडी हात शिलाई करावी लागेल, म्हणजे ते कॅनव्हास वरती येणार नाही. या पद्धतीने आपला पानगळा हा तयार झाला आहे. या पानगळ्यासाठी तुम्ही लेसने सुद्धा खूप छान छान असे डिझाईन करू शकता. आणि कॅनव्हासचा वापर हा खूप साधा आहे, खूप काही अवघड नाही आहे. तुम्ही कॅनव्हास वापरून खूप छान छान गळेसुद्धा तयार करू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बघू शकता खूप असा छान आपला तयार झालेला आहे गळा. थँक्यू.